हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या या महासरकारी जॉब्स या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती 2026 पद चौकीदार पद या पदाचे नवीन परीक्षा वेळापत्रक कधीपर्यंत जाहीर होईल या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। आणि त्यासोबतच बॉम्बे हायकोर्टच्या शिपाई पद भरतीचा निकाल कधीपर्यंत जाहीर केला जाईल याबद्दलची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर ही माहिती कुठल्याही ऑफिशियली वेबसाईटवरून न घेता आपण आपला एक अंदाज या ठिकाणी तुमच्यासमोर मी मांडत आहे। आणि मीही तुमच्यासारखा एक स्टुडंट असून तुमच्यापर्यंत माझे ओपिनियन तुमच्यापर्यंत मांडत आहे। तर चला पाहूयात आपण नवीन वेळापत्रक आपल्याला आदिवासी विकास विभाग भरतीचा नवीन वेळापत्रक कधीपर्यंत सादर होईल हे पाहू। तर त्याआधी आपल्याला जुनी वेळ दिली होती की 11 जुलै ते 16 जुलै दरम्यान आपली ही परीक्षा घेण्यात येणार होती, परंतु काही कारणास्तव जसे की MPSCचं ग्रुप सीचा मुख्य परीक्षाची तारीखही त्याच म्हणजे त्या शेड्यूलमध्ये असल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं होतं की आमची परीक्षा MPSCची परीक्षा आणि ही परीक्षा दोन्ही एकाच दिवशी येत आहेत, म्हणून आम्हाला म्हणजे आमचा या ठिकाणी नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही ही परीक्षा पुढे ढकला असं या ठिकाणी आदिवासी विभागाला काही ठिकाणी पत्र करण्यात आले आहेत। त्यामुळे आदिवासी विभागाने संपूर्ण परीक्षेचं जे हे तर मॅनेजमेंट केलं होतं पूर्णतः, तरी हे संपूर्ण मॅनेजमेंट केल्या असल्यावरही आपल्याला परीक्षा त्यांना कॅन्सल करावं लागली आणि नवीन परीक्षा तारखा जाहीर करूत असं सांगितलं फक्त, परंतु कोणती तारीख घेण्यात येणार किंवा कोणत्या महिन्यात ही परीक्षा घेण्यात येणार आहे याबद्दल कुठल्याही त्या ठिकाणी माहिती सांगितलेली नाही आहे। परंतु एक आपण अंदाजा या ठिकाणी पाहू शकतात की पहा आपल्याला सर्वात आधी की 21 आणि 22 जून या आपल्या 21 आणि 22 जुलैला आपल्याला नवी मुंबई महानगरपालिकेचे असिस्टंट कमिशनरचे आपले परीक्षा असल्यामुळे ही तारीख तर काही घेण्यात येणार नाही 21 आणि 22 जुलै। त्यानंतर आपण पाहू शकता की अजून 29 आणि 30 जुलैला कामगार विभागाची परीक्षा आहे, त्यामुळे ह्या महिन्यात तर मला वाटतं की साधारणतः परीक्षा घेण्यात येणार नाही आहे, कारण की परीक्षा घेण्यासाठी पहिले त्यांना परिपत्रक काढावं लागतो की म्हणजे नवीन वेळापत्रक काढावं लागेल आणि वेळापत्रकामध्ये ते देतात की 7 दिवसा अगोदर आपल्याला हॉल तिकीट उपलब्ध करून देतील ह्याबद्दलचा एक त्यामध्ये नोटीस असतो। एक साधारणतः 20-22 दिवस किंवा 25 दिवसाच्या नंतरच म्हणजे त्यांना ही परीक्षा घेण्यात येणार आहे। मला वाटतं की ऑगस्ट महिन्यात 3 तारखेपासून किंवा मग ऑगस्ट महिन्याच्या 3 तारखेपासून ही परीक्षा आपली घेण्यात येईल असा एक अंदाज आहे। तर नवीन वेळापत्रक येईल आपल्याला एक 4-8 दिवसामध्ये नवीन वेळापत्रक जाहीर होणार आहे। त्यामध्ये एक अंदाज राहील की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्या परीक्षेचं आरंभ होईल या ठिकाणी। यानंतर आपण बॉम्बे हायकोर्ट शिपाई भरतीचा निकाल मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यात म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवार ह्या दिवसापर्यंत आपल्याला एक बॉम्बे हायकोर्टचा निकाल पाहायला भेटेल, कारण की लिपिक पदाचा लागलेला आहे। तर 3-4 दिवसानंतर हे सुद्धा निकाल आपल्याला जाहीर करण्यात येणार आहे। हे एक अंदाज आहे आपला, यामध्ये कुठल्याही ऑफिशियली कुठेही जाहीर केलेला नाही आहे। तर भेटूयात लवकरच आपण नवीन एक अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।